उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळोन चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक वागळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पै माऊली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आपण जो अमृत तुषार चिंतनाला घेतलेला आहे तो म्हणजे सुख हे ज्ञानपूर्वक घेण्यात आहे, सुख हे ज्ञानपूर्वक देण्यात आहे, सुख हे ज्ञानपूर्वक असण्यात आहे। कधी किती कसे कुठे घ्यायचे द्यायचे असायचे हा विवेक जेव्हा जागृत होईल आणि त्याप्रमाणे तेथे वैराग्यपूर्ण कृती होईल तेथे सर्व सुख आहे, सर्व सुखी व्हावे ही श्रीची इच्छा। सुख म्हणत असताना आपण गेल्या सोमवारी चिंतन केलं होतं। हा अमृत तुषार आपण घ्यायचं, सुख हे घेण्यात आहे ज्ञानपूर्वक, शब्द लक्षात ठेवायचे, ज्ञानपूर्वक घेण्यात आहे, ज्ञानपूर्वक देण्यात आहे आणि ज्ञानपूर्वक असण्यात आहे। पण सुख म्हणजे सुख स्वरूप, सुख स्वरूप असं जेव्हा आपण म्हणतो म्हणजे हे स्वरूप आहे। सुख म्हणजेच स्वरूप आणि स्वरूप आहे म्हणजेच सुख आहे। हे स्वरूप देताही येत नाही आणि घेताही येत नाही आणि ते आपण म्हणतो हे ज्ञानपूर्वक देण्यात आहे आणि ज्ञानपूर्वक घेण्यात आहे। हा जरा थोडासा विरोधाभास वाटतो, पण मुळात सुख म्हणजे काय हे जेव्हा आपल्या लक्षात येईल की सुख म्हणजे आपण, आपण म्हणजे स्वरूप
जगातील प्रत्येक जीव जेव्हा आपण म्हणतो त्याच्याकडे जो आपण म्हणून जो भाव असतो तो आपण म्हणजे भाव म्हणजेच स्वरूपाच्या अंगाने आपण हा त्याच्या नकळत भाव असतो. आपण आहोत असं प्रत्येकाला वाटतं. मनुष्य देहाच्या अपेक्षित म्हणा की पशुपक्ष्यांच्या आपलं असणे पण हे प्रत्येक जीवाला कळत असतं. पण आपलं असणे पण म्हणजे नेमकं काय, आपलं असणे पण म्हणजे नेमकं काय हे व्यवस्थित लक्षात येत नाही. तिथे देहाच्या अपेक्षित आपलं असणे पण आपण समजून घेत असतो. पशुपक्षी सुद्धा किंवा कीटाणू जीव म्हणजे जे जीव रूप आहे ते प्रत्येक जण स्वतःचं अस्तित्व जाणत असतात. पण ते अस्तित्व ते देहाच्या अपेक्षेत जाणतात. त्यामुळे देह म्हणजे आपण असं सर्व जीवमात्रामध्ये हा भाव असतो. त्याला आपण देहभाव म्हणतो. पण मुळात हा जर देहभाव बाजूला गेला तर आपण म्हणजे स्वरूप आहोत हे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे नेमकं काय, सर्व जीवमात्रात जे अज्ञान आहे की आपण कोण आहोत म्हणजे आपण म्हणजे नेमकं काय आहे हे कळत नाही. याला म्हणतात अज्ञान. आणि नेमकं आपण जे आहोत त्याचा जो अनुभव घेतला जातो आणि त्या अनुभवातून आपण म्हटलं तर ते असतं ज्ञान. लक्षात, ज्ञान आणि अज्ञान असं जेव्हा आपण म्हणतो तो हा माणूस ज्ञानी आहे, हा माणूस अज्ञानी आहे. परमार्थाच्या अंगाने ज्ञान आणि अज्ञान हे आहे. व्यवहाराच्या अंगाने निरनिराळ्या विषयांच्या अंगाने आपल्याला अज्ञान आहे, ज्ञान आहे. ह्या गोष्टी म्हणजे साधी गोष्ट जे मराठी बोलतायत त्यांना जर्मनी भाषा येत नसेल तर जर्मनी लोकांच्या दृष्टीने हा मराठी माणूस अज्ञानी आहे. कारण त्याला ते माहीत नाही, ज्ञान. आणि जर्मनी लोकांना मराठी बोलता येत नाही तर आम्ही त्यामुळे ते अज्ञानी, दोन्ही बाजूनी. आणि म्हणून ज्ञान अज्ञान असं जेव्हा आपण म्हणतो तिथे एकच ज्ञान. ज्ञान काय आहे ते स्वरूप आहे. आहे ते स्वरूप आहे हे एकच ज्ञान. आणि आपण म्हणून देह आपण आहोत असं ज्यावेळेला आपल्याकडे भाव असतो ते आहे अज्ञान. म्हणून जगातील 99.99 किंवा 99.99 लोक माणसाच्या अपेक्षेने अज्ञानी आहेत. आणि फक्त 0.1% ज्ञानी आहेत. जगाच्या लोकसंख्येच्या पैकी ते पण खूप सांगितले तर तेवढेही ज्ञानी नाही. बरेच लोक बोलताना हे सांगू पण शकतात की आपण म्हणजे स्वरूप आम्हाला माहिती आहे. पण जीवन जगत असताना आपण देह आहोत ह्या भावातच जगत असतो. साधी गोष्ट सरळ म्हणजे अज्ञान आणि ज्ञान म्हणताना ही अज्ञानी जरी शब्दाने कळलं पण प्रत्यक्ष कृतीत येत नसेल तर तिथे अज्ञानच आहे. म्हणून ज्ञान आणि अज्ञान म्हणताना ज्ञानपूर्वक घेण्यात आणि ज्ञानपूर्वक देण्यात आणि ज्ञानपूर्वक असण्यात या 3 गोष्टी पुन्हा लक्षात घ्यायच्या. हे ज्ञान काय आहे ते स्वरूपच आहे हे ज्ञान. आणि ह्या ज्ञानातून घेणं देणं आणि असणं कळलं पाहिजे. आपण सतत आहोत हे जे आपलं असणं पण आहे हे असणे पण जर व्यवस्थित कळलं तर ज्ञान. ते असणे पण कळत नसेल तर तिथे अज्ञान. म्हणून खूप वेदसंपन्न किंवा भगवद्गीतेचं रोज पठण करणारे बरेच लोक आहेत. चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाही.
पण एवढं करत असताना सुद्धा जर स्वरूप म्हणजे काय आणि त्या स्वरूप भावातून जर जीवन जगता येत नसेल तर ते सर्व अज्ञान. उपासना करणारे, हरिपाठ करणारे, नामस्मरण करणारे, प्रार्थना म्हणणारे, पूजा अर्चा करणारे, यज्ञयाग करणारे, तीर्थयात्रा करणारे, उपास तपास करणारे देवाच्या नावाने खूप काही करत असतात. महाराजांचं अमृतोत्सवाचं देवाधर्माच्या नावाखाली जगातील अनेक धर्मातील अनेक लोक, सर्व धर्मातील सर्व लोक जे काही करत असतात तिथे देवही नसतो आणि धर्मही नसतो. कारण अज्ञान. महाराजांचं म्हणणं काय की सगळीकडे अज्ञान आहे. अज्ञान काय आहे ते स्वरूप आहे. हा जो भाव आहे, हा भाव जोपर्यंत जाणीवेत प्रकट होत नाही तोपर्यंत ते अज्ञान आहे. प्रत्येक व्यक्ती तिथे अज्ञान आहे. प्रत्येक त्या भावातून जे जीवन जगतात तिथे ज्ञान आहे, तिथे ज्ञानी आहेत. असे ज्ञानी पुरुष घेतात, देतात आणि असतात तिथे सर्व सुख आहे. कळलं? सर्वसाधारण माणसं घेतात, देतात, असतात तिथे सुखासाठी धडपडतच असतात. जगातील माणसं सगळ्यांना सुख हवं, सुख हवं असं म्हणतात की नाही. ते सुख हवं, सुख हवं म्हणतात तर ते सुखाच्या कल्पनेतून लोक धावत असतात. खूप पैसे मिळाले सुख, पगार वाढला सुख होईल. वाटतं ना, अरे दरवर्षी आमचा पगार वाढला, त्यात इन्कम टॅक्स कापला, वाईट वाटतं आमचा इन्कम टॅक्स कापला. बऱ्याच वेळेला होतं असं. म्हणजे अरे मिळालेलं ते चांगलं चांगलं वाटतं, जर हातातून गेलं तर वाईट वाटलं. का? कारण ती सुखाची कल्पना आहे. लक्षात घ्या. कोणी कौतुक केलं, सुख. लोकांनी कौतुक करावं, लोकांनी आपल्याला मोठेपण द्यावं, लोकांनी आपला उदो करावा, आपण सुखी होतो. कल्पना आहे. आणि तिथे कोणतरी आपल्या नावाने काहीतरी बोंबलला, लगेच दुःखी झाला. कारण आपण कोण आहोत हे कळत नाही. म्हणून लक्षात घ्या, लोक जे आपल्या नावाची उदो करत असतील ते कशाच्या अपेक्षित करतील? देहाच्या अपेक्षित करत असतात. आणि नावं ठेवतं ते कशाच्या अपेक्षित असतं? देहाच्या अपेक्षित. म्हणून एखादा वेडा काही केलं तर तो वेडेपणातूनच करत असतो, त्याला शहाणपण नसतं ना. म्हणून जर आपण वेड्याच्या इस्पितळात जर गेलो, म्हणजे आपण शहाणे म्हणू ना, तिथे गेलो तर आपण शहाणे आहोत हे आपल्याला माहिती आहे. आणि ते वेडे, आणि ते वेड्यासारखं सगळ्या वेड्यांचा तो वेड्याचा आळ बघितल्यानंतर आपण फक्त म्हणतो अरे काय बिचारांना कळत नाही. म्हणजे शांतपणे जर आपण पाहत असू तर. पण ते वेडे मात्र आपण वेडा शांत बसलो तर आपल्याला वेडा समजत असतात. कळलं ना? आता त्यांची चुकी आहे की आपली चुकी आहे? कळलं ना? तसं जगामध्ये हे जे अज्ञान आहे, त्या अज्ञानातून लोक कौतुक करतील, मोठेपण देतील, मान देतील, अपमान करतील. ज्ञानी पुरुषाच्या अंगाने तिथे काही फरक पडत नाही. ज्ञानी पुरुष म्हणजे ज्ञानी व्यक्ती म्हणा, पुरुष आणि स्त्री असं नाही शकत. ज्ञानी व्यक्ती जी असेल ती शांत जर राहत असेल, तिच्या मनामध्ये कसली चलबिचल होत नसेल, तर तिथे काहीतरी ज्ञानाचा थोडासा आभास आहे. आभास का म्हणतो? जर ज्ञानी असेल आणि शांत राहील तर बरोबर, पण ज्ञानी नाही तरी पण शांत राहते तरी ज्ञान कुठेतरी तिथे आजूबाजूला आहे असं त्याचा अर्थ. म्हणून कल्पनेत सुख हा सर्वसाधारण लोकांचा भाव आहे. सुख हे मानण्यात आहे, ह्या कल्पनेत सर्व दुःख भरलेलं आहे. असं एक अमृतोत्सव पै महाराजांचं. सुख हे मानण्यात आहे, ह्या कल्पनेतच दुःख भरलेलं आहे. कारण कल्पना आहे. कल्पनेप्रमाणे झालं तर सुखी होतो, कल्पनेप्रमाणे नाही झालं तर दुःखी होतो.
आपल्या सगळ्या अपेक्षा आणि आग्रह ह्या कल्पनेत असतात. त्यामुळे जगातील अनेक माणसं कल्पनेतून सुखाच्या मागे लागलेले आहेत. पण तिथे सुख म्हणजे काय हे कळत नाही. म्हणून कोणीतरी आपल्याला पैसे दिले, आम्ही सुखी झालो. की लॉटरी लागली, सुखी झालो. की शेअर बाजारामध्ये अरे शेअर बाजार वाढला, त्याचे अरे वा वाढले पैसे. दुसऱ्या दिवशी कमी झाले, अरे बापरे दुःखी झालं, अरे बापरे कमी झाले. की इथे कल्पना म्हटल्यानंतर हे सुख दुःख ही सगळ्यात चुकीच्या गोष्टीने आपण जीवन जगत असतो. आणि जगातील सर्व माणसं अशाच पद्धतीने जीवन जगत आहेत. आजही आहेत, पूर्वी होते, आजही आहेत. आणि जोपर्यंत हे ज्ञान प्रगट होत नाही तोपर्यंत उद्याही हीच अवस्था असणार आहे. आणि म्हणून ज्ञानपूर्वक घेण्यात, ज्ञानपूर्वक देण्यात आणि ज्ञानपूर्वक असण्यात इथे असणं कळलं पाहिजे पहिलं. मग देणं घेणं कळेल. पहिलं असणं काय, आपण आहोत हे आपलं असणे पण आहे. आपण आहोत म्हणजे नेमकं कोण आहोत? आपण आहोत म्हणजे असणे पण कशाचं असणे पण आहे? अस्तित्व आहे. म्हणजे कसं असतं, घनदाट काळोख आहे आणि त्या घनदाट काळोखातून दोन माणसं चाललेली आहेत, जवळजवळ दोघे मित्र म्हणा चाललेले आहेत, जराशे दूर आहेत, जरा सुद्धा डोळ्यासमोर काही दिसत नाही. तो मित्रही दिसत नाही, हा मित्राला तो मित्र, त्या मित्राला हा मित्र दिसत नाही, दोघंही आहेत. आणि तो मग विचारतो, अरे बाबा आहेस काय? तर तो पण म्हणतो, हा आहे ना, आहे ते आहे. हे असणे पण आहे. पण तरी सुद्धा ते असणे पण कशाच्या संदर्भात बघत असतात? देहाच्या अपेक्षेत बघत असतात. देहाच्या अपेक्षेत असणे पण हा सहज आपला स्वभाव आहे. पण तेच अज्ञान आहे. म्हणून असणे पण ओळखता आलं पाहिजे. हे असणे पण लक्षात घेता आलं पाहिजे. हे असणे पण काय आहे, गेल्या वेळेला सांगितलं होतं, सर्वत्र चैतन्य आहे. हा वेदांचा जो बोध आहे, पहिला बोध सांगितला काय आहे, हे सगळं आहे ते मुळात चैतन्य आहे. सर्व खल्विदम ब्रह्म हा वेदाचा घोष आहे की सर्वत्र ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे चैतन्य आहे. जीवनतेने सांगितलं, परमेश्वर म्हणजे चैतन्याचा विराट सागर. लक्षात घ्या, सगळ्याचा अर्थ तोच आहे. चैतन्य शक्तीचा विराट सागर किंवा सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्तीचा विराट सागर. हा जो विराट सागर आहे, म्हणजे अगदी समुद्र डोळ्यासमोर आणला तरी लक्षात घेता येईल की हा जसा समुद्र आहे आणि ह्या समुद्रामध्ये अनेक लाटा निर्माण होतात, लहान मोठ्या, किंवा अनेक हिमनग प्रगट होतात, निर्माण होतात, लहान मोठे. रूपाच्या अपेक्षेत ते हिमनग आहेत, लाटा आहेत, लहान लाट आहे, मोठी लाट आहे, सर्व आहे. पण समुद्राच्या अपेक्षेत सर्व समुद्र आहे. संपूर्ण त्या हिमनगा सकट, लाटा सकट जे जे काही आहे ते सगळं फक्त समुद्र आहे. समुद्र म्हणजे समुद्राचं पाणी आहे. तसं हे विश्व ज्याला आपण म्हणतो, जे जे दिसतं आणि जे जे दिसत नाही, अखिल आणि निखिल विश्व म्हणतो. अखिल म्हणजे दिसणारं, निखिल म्हणजे न दिसणारं. अखिल निखिल विश्वासकट सर्व काही आहे ते चैतन्य आहे. लक्षात घ्या, म्हणजे असणे पण लक्षात घ्यायला, आहे ते काय आहे? चैतन्य आहे. हे ज्ञान. आता शब्दाने हे कळलं, मग स्वतःकडे पहा. शरीर सुद्धा चैतन्य आहे. परत शरीराच्याकडे आणखीन सूक्ष्मपणे पहा. संपूर्ण शरीर म्हणजे पेशींचा गड्डा आहे.
सगळ्या पेशी पेशी विशिष्ट आकाराने ते प्रकट. हात म्हटलं की ते पेशी आहेत सगळ्या, पाय म्हटलं तरी सुद्धा पेशी आहेत, नाक म्हटलं तरी पेशी आहेत, कान म्हटलं तरी पेशी आहेत, डोळे म्हटलं तरी पेशी आहेत, मेंदू म्हटलं तरी पेशी आहेत, फुफ्फुसं म्हटलं तरी पेशी आहेत, हृदय म्हटलं तरी पेशी आहेत. सर्व काही आहे ज्याला तो आपण नाक म्हणतो, कान म्हणतो, डोळे म्हणतो, जीभ म्हणतो, नावं दिली आहेत सगळ्या रूपाला, पण सगळं मुळात काय आहे ते सगळं पेशी पेशी आहेत. सगळ्या पेशी आहेत, विशिष्ट आकाराने प्रकट झाल्या म्हणून त्याला ते नाव दिलेलं आहे विशिष्ट कार्याच्या अपेक्षित. पण मुळात सगळं काय आहे पेशी आहेत. शरीर म्हणजे काय पेशी पेशी आहेत, फक्त पेशी आहेत. या सगळ्या समूहाला आपण एकपणाने पाहतो. आपण शरीराच्या अपेक्षा आपण म्हणतो तर काय आपण म्हणजे ही त्वचा आहे, मांस आहे, हाडं आहेत, निरनिराळे अवयव आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत. ही सगळी जी रूप आहेत सगळे, रक्तवाहिन्या, केशवाहिन्या, त्यानंतर मज्जातंतू, मज्जारज्जू, हे सगळं किती विविधता आहे. पण ते सगळं मिळून आपण म्हणतो आपण एक. लक्षात आहे, या सगळ्याला ह्या शरीराच्या ठिकाणी आपण असं म्हणताना, हे शरीर आपण म्हणताना हे शरीर म्हणजे एकच गोष्ट नाही, अनेक गोष्टी भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये, तरी त्या मात्र आपण म्हणतो ना. तसंच हे सगळं रूप पाहिली की हे सगळं मिळून आपण ते चैतन्य. बघायचं कसं लक्षात घ्या, कुठेही पाहिलं तरी आहे ते चैतन्यच आहे. हे पहिलं कळलं पाहिजे व्यवस्थित. ते कळलं की वळलं पाहिजे, वळलं की आवडलं पाहिजे. म्हणजे घट्ट धरून ठेवलं पाहिजे. आवडणं म्हणजे काय, घट्ट धरून आपण सोडून देतो. पटकन रूप पाहिलं की तो असा तो तसा, हा आपला नाही, ह्या भेदात आपण पटकन अडकतो. ते चैतन्य आहे म्हणून नमस्कार नाही करत. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मज एकाते म्हणजे चैतन्यच आहे ह्या भावामध्ये, ह्या सत्य भावामध्ये. सत्य भाव आहे खरा, कळत नाही ना, मग श्रद्धेने म्हण. सद्गुरूंवर श्रद्धा असेल तर सद्गुरूंच्या वरती, ज्ञानाच्या वरती श्रद्धेने म्हण की सर्व खल्विदम ब्रह्म, म्हणजे सर्वत्र चैतन्य आहे. अगदी मनातल्या मनात, म्हणजे शरीराकडे पाहिलं तर या सगळ्या पेशी पेशी आणि शरीर म्हणजे सुद्धा चैतन्य आहे. कारण पेशी पेशींचं शरीर म्हटलं तर या पेशी म्हणजे नेमकं काय आहे, चैतन्यच पेशी पेशी रूपाने प्रगट आहे. ह्या पेशींना जिवंतपणा मिळण्यासाठी जो श्वासोच्छ्वास चालू असतो आणि त्या अंगाने जी प्रोसेस चालू होते त्याला प्राणशक्ती म्हणतो, ती सुद्धा चैतन्यच आहे. आणि ह्या शरीरातून जे जाणणं चालू आहे, डोळ्यातून पाहणं, कानातून ऐकणं, ते जाणणारं तत्व सुद्धा चैतन्यच आहे. चैतन्याशिवाय दुसरं काहीच नाही. हे जर व्यवस्थित लक्षात आलं तर ज्ञानी व्हाल. हे जे व्यवस्थित लक्षात येत नसेल तर अज्ञानी व्हाल. म्हणजे आहात, व्हाल कशाला, आहात. मग ज्ञानी व्हायचंय की अज्ञानीच राहायचंय हे कोणी ठरवायचं, चैतन्याने ठरवायचं. पण प्रत्येक जण चैतन्य तेच ठरवत नाहीये. चैतन्य जाणी रूपाने ते स्वतःला मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी ह्या जातीचा आहे, मी ह्या धर्माचा आहे, या पक्षाचा आहे, हे सगळं जे चाललेलं आहे ते केवळ अज्ञान आहे. म्हणून अज्ञानातून जे जे होईल तो अधर्म असतो. म्हणून माझेनी अनुसंधाने विण स्नान संध्या तप होम दान सर्वही अधर्म जाण मत भजनते नोहे. किती स्पष्ट सांगितलं बघा, भागवत मध्ये सांगितलं एकनाथ महाराजांनी, एकनाथी भागवत. माझेनी अनुसंधान, माझेनी म्हणजे कोणाच्या, चैतन्य आहे
हे जर अनुसंधान नसेल, माझेनी अनुसंधान आहे, जर अनुसंधान नसेल, आहे ते काय चैतन्य आहे. आणि ते जर नसेल तर स्नान, संध्या, तप, होम, दान, दान केलं, होम केला, हे सगळं अधर्मच आहे. तिथे धर्म नाही. आणि तिथे माझं भजन पण नाही किंवा पूजन पण नाही. मग आम्ही देवळात जाणार, मोठमोठी पूजा करतो, होम हवन करतो किंवा तीर्थयात्रेला जातो. कुठे जातो आपण? काशी, वैष्णोदेवी, सगळीकडे जातात. अगदी सोडून जातात. माझे एक मित्र आहेत, व्यापारामध्ये जरा नुकसान झालंय, पैसे नाहीत, पण वैष्णोदेवीला जातो. काल आता वैष्णोदेवीने पैसे दिले का विचारायला पाहिजे. पण श्रद्धा, अज्ञानातून, ज्ञान नाही. तिथे ज्ञान महत्वाचं का म्हणतो ते याचं लक्षात घ्यायचं की सुख आपण ज्याला म्हणतो म्हणजे हे असणेपण तेच सुख आहे. तू जर तुला चैतन्य असं कळलं ना, आणि चैतन्य भावातून जर जीवन जगता आलं तर तू सर्व सुखी आहेस. दोन्ही गोष्टी, सर्व सुख. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूची शोधून पाहे. म्हणजे ते म्हणत नाही सर्व सुखी कोण आहे, असं कोण नाही असं त्याचा लोक असं अर्थ. बघा रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, प्रश्न विचारला म्हणजे कोणच नाही असं ते म्हणतात. त्याने त्याचं उत्तर दिलं, विचारी म्हणा तूची शोधून पाहे, तूच तुला शोध, तिथे तू सर्व सुख आहे. हे त्याचं रामदास स्वामींचं उत्तर. पण उलट लोक समजतात की जो मी म्हणतो तो जो आहे ते जे तत्व आहे ते चैतन्य आहे. म्हणून पहिला सिद्धांत सांगितलं की जे जे आहे विश्वामध्ये ते सर्व चैतन्य आहे. म्हणजे लक्षात कसं घ्यायचं, रस्त्याने चालता आहात, थोडस शरीराकडे पहा, चैतन्य आहे. पाहणं चाललंय, चैतन्य पाहतंय. झाड दिसलं, चैतन्य आहे. कसलं काय तिथे जास्त बघायची गरज नाही, कारण तुम्ही चालतायत ना, बघत बसणार परत थांबला तर गोंधळ. कुत्रा दिसला, चैतन्य. मित्र दिसला, चैतन्य. शत्रू दिसला, चैतन्य. चैतन्य म्हटलं की शत्रू मित्र काय राहत नाही, सगळे आपलेच. जोपर्यंत चैतन्य भाव नाही तोपर्यंत शत्रू मित्र आहेत सगळे, नाहीतर सगळे आपलेच असतात. कारण एकच चैतन्य आहे. जसं आता उजवा हात आणि डावा हात, दोन्ही हात काय एकाच प्रकारच्या पेशीतून निर्माण झालेले आहेत. मग उजवा हात पवित्र, डावा हात अपवित्र, अशुभ. कोण काही बरेच लोक जर डाव्या हाताने पैसे, अरे डाव्या हातात नाही द्यायचं, तू उजव्या हातात. कल्पनेतून सुख म्हणतो ना आपण, कल्पनेतून दुःख म्हणतो, हे सगळं आपण म्हणतो ना. आणि एका ठिकाणी गेलो होतो तर संध्याकाळची वेळ होती, तर शेजारची एक बाई दही मागायला आली. ती म्हणून अरे दही द्यायचं नाही राहतच. अरे बिचारीला काहीतरी हवं असेल औषधाला घाला, दे ना. अशुभ आहे ते द्यायला. कल्पना हीच अंधश्रद्धा असते, लक्षात. देण्याचं पुण्य गमावलंच हे विसरलं. कोणतरी मागायला आणि जेवढा आहे तर देऊ टाक. द्यायचं घ्यायचं हे देऊ का ते घेऊ का, ह्याच्यात आपण बरेच लोक अडकतो. काहीतरी धनत्रयोदशीच्या दिवशी लोक देत नाहीत, मागतात म्हणजे धन मिळेल. म्हणजे व्यापारी लोक पण अरे भाई ये दिन को दे दो चेक कुछ तो, की या दिवशी दिलं तर त्यांना काय वाटतं धन मिळत राहणार परत परत. म्हणजे ही सगळी कल्पना आहे, लक्षात ठेवा. इथे आपण जो विचार करतो म्हणजे हे चैतन्यातून जो विचार स्फुरतो तो आकाराला येतो, हे तितकंच खरं आहे. परत लक्षात ठेवा. म्हणजे इथे श्रद्धेने काही लोक मागतात आणि त्यांना मिळतं, ते ह्या चैतन्याचा स्वभाव आहे. त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला जर काय हवं असेल
तर मनापासून म्हणा, हा हे मला मिळालंय, मिळाल्याचा भावात राहा, आनंदात राहा, तुम्हाला आलंच मिळालं, आणि विसरून जा म्हणजे तिथे मग परत विचार करू नका, ते तुम्हाला प्राप्त होतं. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात, म्हणजे हा चैतन्याचा स्वभाव आहे. असे अनेक नियम आहेत, त्या नियमानुसार मिळत असतं, आणि लोकांना वाटतं मग मी असं केलं म्हणून मिळालं, मी तसं केलं म्हणून मिळालं, एवढे उपास तपास केले म्हणून मिळाले, तपश्चर्या केली म्हणून मिळालं, असं जे वाटतं तसं नाही. आपल्याला हा नियमही लक्षात घेता आला पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय, तुम्ही जे जे विचार करता ते तुमच्या जीवनात विशिष्ट अवस्थेत विचार केलेले तुमच्या जीवनात साकार होतं. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. तुम्ही आकर्षित करता जी वस्तू मागता त्या. म्हणून सर्व सुखी व्हावेत हे का नाही मागत? सर्व सुखी व्हावेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन ते व्हायला पाहिजे ना, म्हणजे तसं होताना दिसत नाही. कारण सुखावस्था हा जो बोध आहे, सुखावस्था प्रत्येकाचं जे स्वरूपावस्था आहे, सुखावस्था आहे, ही त्या जाणीवेच्या ज्ञानावर अवलंबून आहे. प्रत्येक मनुष्य म्हटलं की ते जाणणारं जे तत्व आहे, जाणीव म्हणतो आपण, ते चैतन्य जाणीवपणे प्रगट आहे. तिथे जे ज्ञान आहे किंवा अज्ञान आहे, त्या जाणीवेच्या अवस्थेवर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळीकडेच प्रकट होतो असं नाही, पण अत्यंत श्रद्धेने होणारच तर ते प्राप्त होतं. प्रयोग करून बघायला काही हरकत नाही. मनापासून प्रयोग करा, मिळणार. कारण त्याच्यावर बऱ्याच शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेले, असं नाही की नुसतं सांगितल्याने झालं. त्यांनी प्रयोग केले, बऱ्याच लोकांना त्या गोष्टी मिळाल्यात. पण त्या कोणत्या गोष्टी मिळाल्या? स्थूल अंगाने. मला गाडी हवी, मिळू शकते, लगेच नाही मिळणार, काही दिवसांनी मिळू शकते. तुम्हाला गाडी घेऊन जायचं आणि ते पार्किंग मिळत नाही, मला पार्किंग मिळायला हवं, मिळू शकते. कारण स्थूल गोष्टी आहेत, पटकन मिळतात. पण तुम्ही मला देव हवा, नाही मिळणार. कारण देवच कळत नाही. देव हा म्हणजे नेमकं तुला काय हवं, तू भलतच काहीतरी कल्पनेत असा देव मिळाला पाहिजे असं म्हणशील तर नाही मिळू शकत. कळलं मी काय म्हणतो? म्हणून ज्ञानपूर्वक घेण्यात, ज्ञानपूर्वक देण्यात, ज्ञानपूर्वक असण्यात, तिन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या. म्हणून कुठे, कधी, कसं घ्यायचं, द्यायचं आणि असायचं, हे जेव्हा विवेकपूर्ण लक्षात घेता येईल तेव्हा तिथे सर्व सुख आहे. की नुसतं लक्षात घेणं नाही, तिथे परत वैराग्यातून ती कृती झाली होती. विवेक आणि वैराग्य असे दोन शब्द वापरलेले आहेत. विवेक म्हणजे सत्य आणि असत्य हे जेव्हा व्यवस्थित आपल्या लक्षात येतं ज्ञानातून, तर त्याला म्हणतात विवेक. चैतन्यच आहे हे सत्य लक्षात आलं की तिथे विवेक जागृत झाला. मी आहे हे खरं नाहीये, पण हा देव म्हणजेच मी आहे असं जे मला वाटतं तो विवेक नाही. विवेक म्हणजे काय? ज्ञानपूर्वक ज्यावेळेला सत्य असत्य कळतं ज्ञानातून, त्याला म्हणतात विवेक. आणि हे कळल्यानंतर सत्याला धरणं आणि असत्याचा त्याग करणं म्हणजे वैराग्य. म्हणजे एकदा कळलं चैतन्यच आहे, तर चैतन्याला धरून ठेवतात, तो भाव धरून आहे ते चैतन्यच आहे. आणि त्याच्यातून प्रत्येक कृती, प्रत्येक विचार, बोलणं, आचरण, जीवन जगणं जेव्हा सुरू झालं, म्हणजे देह मी आहे हे जे ज्ञान आतापर्यंत होतं त्याला त्याचा त्याग केला. मी देह नाहीये, शरीर सुद्धा चैतन्य आहे आणि जाणणार तत्वही चैतन्य आहे. तिथे मी म्हणून कोणच नाही. मी नाही तर माझं नाही, आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचं. म्हणून सबभूमी भोपाल. आता तुम्ही म्हणालो पण आमचे बँकेत पैसे ते कसे का म्हणणार ते भोपाल?
ते आमचेच असं आपल्याला वाटतं की नाही. जर तुम्हाला झालं बरं झालं तर अजून तर ते सगळ्या बँकेचे पैसे देऊन टाका गोपाळला. तेव्हा एवढंच म्हणा, हा गोपाळ इथेच आहे हो, कुठे लांब नाही, तो सर्वत्र आहे ना. माझं नाहीये पण गोपाळच आहे, म्हणजे कोणाचं, चैतन्याचं आहे. पण ते व्यवस्थित समजलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे इथे ज्ञान आणि अज्ञानाचा तो बोध येतो ना, तर आहे ते चैतन्य आहे. हे चैतन्य शरीर रूपाने प्रगट आहे. स्वतःकडे पाहताना पहा कसं पाहत. चैतन्य शरीर रूपाने प्रगट आहे. संपूर्ण शरीर म्हणजे चैतन्य आहे. ह्या शरीरातून जाणणारं जे तत्व आहे ते सुद्धा चैतन्य आहे. म्हणजे आपण कोण आहोत, आपण म्हणजे आपण म्हणणारं हे चैतन्य आहे. आपण म्हणणारं जे आहे ते चैतन्य आहे. इथे दृढभाव झाला पाहिजे. आणि ह्या दृढभावातून जीवन जगता आलं पाहिजे. लक्षात घ्या, ह्या दृढभावातून जे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न, इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाहीये. लक्षात घ्या, ह्या दृढभावातून जीवन जगणं इतकं सोपं नाही. व्यवहार करताना अनेक अडीअडचणी येणार असं आपण म्हणतो ना. तर पुन्हा एक लक्षात ठेवायचं, जेव्हा एकांतात असाल तर संपूर्ण चैतन्य आहे. ज्या लोकांतात असाल तर सर्वत्र चैतन्य आहे. दोन्ही गोष्टी. आणि जेव्हा व्यवहार करत असाल तेव्हा देहावर येऊन व्यवहार करावा लागतो. हे तितकंच करायचं, पण तिथे अनुसंधान पाहिजे. देहावरच आलं पाहिजे. देहावर येऊन म्हणून व्यवहारात लोकांतात आल्यानंतर सर्वांशी जे आपण संबंध जोडत असतो तेव्हा अनुसंधान काय, सर्वत्र चैतन्य आहे. प्रत्येक रूप हे चैतन्य आहे. त्यामुळे सर्वत्र समदृष्टीने पाहता आलं पाहिजे. सर्वांच्या अंगाने भलेपणाचा आपल्याकडे विचार असावा. सर्व जे आहे ते चैतन्य तिथे आपल्याकडे आदर असला पाहिजे. मनातून त्या प्रत्येक रूपाला नमस्कार करता आला. नमस्कारच असला पाहिजे. नमस्कार म्हणजे का अर्थ सांगितला होता, मी आणि माझं बाजूला होतं तिथं असतो तो नमस्कार. न ममकार, माझं नाही, सर्व चैतन्य हा बोध तिथे असावा. म्हणजे ह्याला अनुसंधान, चैतन्यच आहे हे अनुसंधान. व्यवहार करताना योग्य तो व्यवहार करता आला पाहिजे. तिथे कोणाला फसवणं, कोणाला लुबाडणं, कोणाला जबरदस्ती करणं, सत्ता गाजवणं हा प्रकार तिथे नाही. तू माझं कौतुक कर असाही भावना, आग्रही नाही ना. मदत केली, आता तू माझं आता कौतुक केलं पाहिजे, अरे कृतज्ञ म्हणतो आपण. एवढं दिलं तरी एका शब्दाने आपलं नाव घेत नाही हा माणूस, असं म्हणतो की नाही आपण बऱ्याच वेळेला. तर नाही की तर नको घेऊ दे, कारण आहे ते चैतन्य. तू कुठे दिलं कोणी चैतन्य. मी आणि तू बाजूला झालं तर तिथे परमार्थ सुरू झाला. व्यवहारात मी तू आहे. परत लक्षात ठेवा, देहाच्या अपेक्षाला की तुझं माझं हे घर वगैरे सगळं, तरी पण बोलताना म्हटलं तरी मनात काय आलं पाहिजे, आहे ते सर्व चैतन्य. दोन्ही अंगात. त्यामुळे असं कसं होईल हो, बरोबर म्हणतो ना, पण प्रॅक्टिकल करायला तर फार कठीण आहे ना. आहे, खरी गोष्ट आहे. पण रंगभूमीवर जो नट एखादी ऍक्टिंग करतो, एक राम आहे एक रावण आहे, हे लढाई बिडाई करतात, ते असतं दशावतार वेळा आपण म्हणतोय रामाचा विजय झाला हे सगळं. जरासं त्यांचे दोघं त्या स्टेजवर मागे गेले, विंगेतून मागे गेले, दोघं तिकडे फुंकत असतात, दोघं मिळून गपचूप. तो राम पण रामाच्या फेरा असतो, रावण पण रावणासारखा असतो, आणि अरे तुरे करून फुंकत बसतात. पण बाहेर परत आतमध्ये आले स्टेजवर, घे तुझं माझं सुरुवात. कळलं की नाही. तसं आपण जेव्हा देहावर येतो ती ऍक्टिंग असते. लक्षात घ्या, ऍक्टिंग. कारण ते तेवढा व्यवहार, तर कर्तव्य भाव तिथे असला पाहिजे. तर कर्तव्य एवढ्यासाठी करायचं, कर्म एवढ्यासाठी करायचं आहे की आपण आणि सर्व हे सुखी आहेत हे अनुभवता आलं पाहिजे. अनुभवण्यासाठी. कारण अनुभव हा कृतीतून प्रगट होतो. कृती केल्याशिवाय अनुभव येत नाही. परत लक्षात.
कृती कसावी लागते. दुधात दह्यामध्ये लोणी आहे हे मंथन केल्याशिवाय प्रगट होत नाही, तसं कर्म केल्याशिवाय हा अनुभव प्रगट होत नाही. लक्षात. नाहीतर संतांनी काय केलं असतं, त्यांना कळलं हिमालयात बसले, हिमालयात बसू राहिले, परत समाजात यायची त्यांना कधी आवश्यकता नव्हती. रामदास स्वामीने सगळं अगदी हिमालयात राहून वगैरे जंगलात राहून सगळं काय केलं, समाजात कशाला आले मग ते परत कृती. सर्व लोकांना मार्गदर्शन आलंच, पण स्वतःही ती कृती करावी लागते. त्या कृतीतून तो चैतन्याचा तो आनंद घेता येतो. चैतन्य आहे हे जे आपलं सुख स्वरूप आहे त्याचं मंथन झाल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही, त्याला आपण आनंद म्हणतो. तर स्वरूपाचं मंथन व्हावं लागतं. मंथन होतं म्हणजे काय करतो, कारण स्वरूप कसं आहे, अचल आहे, व्यापक आहे, येणं जाणं त्याला काहीच नाही. ते मूळ स्वरूप आहे, त्याला म्हणतो मूळ स्वरूप. मूळ स्वरूप ज्या या रूपाच्या शिवाय जे जे आहे, जे तत्व आहे हे अचल आहे. म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वम असी विलक्षण एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमो. म्हणजे सद्गुरु म्हणजे स्वरूप. सद्गुरु म्हणजे ते दिव्य स्वरूप त्या रूपाने प्रगट झालेले आहे ते सद्गुरु. त्यांना नमस्कार असो. तो कसा आहे, अचल आहे, भावातीत आहे, साक्षीभूताने पाहतो आहे, ते स्वरूप आहे, ते चैतन्य. जर सद्गुरूला समजून जमत असेल तर त्याच्या शिष्याला जमायला काय कठीण आहे का? नाही. म्हणून सद्गुरूंना आदर्श जर धरून जर त्यांनी अभ्यास केला की सद्गुरू कसा वागतो आपण तसं वागलं पाहिजे. पण खरा सद्गुरू तुमच्याकडे पैसे काढण्यासाठी असेल सद्गुरू तर मात्र तो खरा सद्गुरू नसतो. तुमच्याकडे किती पैसे द्या आणून, असं छुमंतर करतो द्या आणून असं म्हणतात ना. जिथे व्यापार आहे तिथे परमार्थ नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून हे ज्ञान अत्यंत शुद्ध आहे, पण तिथे जिज्ञासावी. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, की ज्याच्याकडे ही जिज्ञासा आहे, तळमळ आहे, हे आत्मसात करायची इच्छा आहे, सद्गुरूंप्रती शरणागती आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे. सद्गुरू म्हणतात त्याप्रमाणेच आपल्याला जीवन जगायचंय, बोलायचंय, चालायचंय, सगळं काही आहे ते फक्त सद्गुरूंनी जे सांगतात त्याप्रमाणे. तिथे माझी इच्छा, माझं मोठेपण हे जर आलं तर तिथे ती शरणागती नाही. नमस्कार याचा अर्थच तो आहे. सद्गुरू नमस्कार करतो म्हणजे काय, मी आणि माझं पण तिथे देऊन टाकणं म्हणजे नमस्कार. तिथे मग मला असं असं ज्ञान आहे, मी असं काय करणार नाही, मी ऐकणार नाही. तुम्ही म्हणता की माफी माग, मी नाही मागू, मग नमस्कार नाही. असं होतं ना कधी कधी. सद्गुरू माफी माग रे बाबा, मी माफी मागणार नाही, मी बरोबर आहे, मग तो नमस्कार नाही. कळलं ना, तिथे शरणागती कमी पडली. म्हणून इथे हे जे कठीण कठीण म्हणतो ना, तिथे कठीण काय, हा जीवभाव आहे तो फार कठीण आहे. जीवभाव म्हणजे अज्ञान. मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. लक्षात घ्या, मी जीव आहे. जीव म्हणजे मी देहबुद्धी आहे. आणि देहबुद्धी असेल तर तिथे त्या कल्पनेत माणूस जर घट्ट असेल तर त्याला सोडता येत नाही. म्हणून सर्वसाधारण माणसाला हा देहभाव सोडता येत नाही. सोडायचं काम त्याचंच आहे. दुसरा कोणी तुमचं देहभाव काढू शकत नाही. देहभाव म्हणजे अहंकार. दुसरा भाग आहे काय, मी देह हा जो भाव आहे तोच अहंकार आहे. आणि त्याच्यातूनच अहंकार विस्तारलेला आहे.
लोकांनी आपलं कौतुक करावं, मान द्यावा, सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे, श्रीमंती पाहिजे, दुसऱ्यापेक्षा मी जास्त श्रेष्ठ आहे, असं जे सगळं वाटणं आहे ते अहंकार आहे. आणि कोणीतरी आपल्याला बोललं तर वाईट वाटतं, तोही अहंकार आहे. तुला कशाला वाईट वाटायला पाहिजे? तू चैतन्य आहेस. म्हणून वाईट वाटलं लगेच म्हणून कोण आहेस तू? चैतन्य आहेस. वाईट कशाला वाटतं? लगेच अहंकार वाजला होईल. कोणीतरी कौतुक करताय लगेच म्हणाले चैतन्य, उगीच खुश, चढून जाऊ नको हरभऱ्याच्या झाडावर. लक्षात आलं? म्हणजे सावधपणे आपणच आपल्याशी हा खेळ जर करत बसलो, खेळ म्हणतो मी, सगळा खेळ आहे जीवन जगणं म्हणजे, की हे चैतन्य आहे. आणि हा चैतन्याचा जो खेळ आहे काय, चैतन्य भावातून जेव्हा हे देणं घेणं जीवन जगणं जेव्हा चालू होतं तेव्हा तो आनंदी आनंद असतो. आपणच आपल्याशी खेळत असतो. संत ना आपुलाची खेळ, आपुलाशी, असं जे बरेच लोक सांगतात. त्यामुळे व्यवहार करत असताना देहभावातून जेव्हा व्यवहार करत असशील तर तेवढ्यापुरती देहभाव म्हणजे देहातून ही शक्तीच कार्य, हा भाव पक्काच असला पाहिजे. मी देह आहे हा भाव तिथे असताच कामा नये. पण समोरच्याशी बोलताना आपल्याला जसं लहान मुलांशी बोलताना लहान मुलासारखं बोलला तर त्याला आनंद होतो. लहान मुलांबरोबर लहान मुलासारखं बोलायचं असतं. लहान मुलाला मोठ्या माणसासारखं बोलला तर त्याला काहीच कळणार नाही. तसं समोरच्या व्यक्तीशी त्याच्या लेवलला जाऊन त्याच्याशी संवाद साधावा लागतो. पण तो चैतन्य भावातूनच साधता आला पाहिजे. चैतन्य आहे पण त्या लेवलला जाऊन बोलता आलं पाहिजे, तेव्हा तो संबंध येतो. आपण जेव्हा एकमेकाशी जे चांगले संबंध जोडतो, म्हणजे संबंध जोडणं ही कला आहे असं म्हणतात. तोडणं ही कला नाही. तोडता येतं माणसाला, फटकन तोडू शकतो आपण 2 मिनिटात. पण जोडणं ही कला आहे. आणि जोडणं म्हणजे काय असतं? ज्ञानी पुरुष जेव्हा चैतन्य भावात असतो, पण समोरच्याशी जसा मोठा म्हणून लहान मुलासारखं वागतो, लहान मुलाबरोबर, मोठ्या माणसाबरोबर मोठ्या माणसासारखं वागतो. आणि कोणी वेडावाकडा असेल तर हा वेडावाकडा वागत नाही. परत कुठे कसं वागायचं कळलं पाहिजे. परत लक्षात ठेवा, विवेक, कधी कुठे कसं केव्हा कसं वागायचं हे कळलं पाहिजे. देणं घेणं हे सगळं. पण देणं घेणं हा जो प्रकार आहे तो अजून आपल्याला थोडं चिंतनाला घ्यायचं आहे सुलंगाने. पण मुळात आपण जे आहोत ते चैतन्य आहे. म्हणून चैतन्यच आहे हे अखंड स्मरण साधायचा प्रयत्न करायचा असतो. उठता बसता झोपताना आहे काय चैतन्य, आहे काय चैतन्य, आहे काय चैतन्य. डोळे बंद करा आणि जाणत बसा, फक्त शांतपणे जाणत बसा. ते जाणणारं तत्व आहे ते चैतन्य. शरीराला अनुभवायला लागा, हे अनुभवतो कोण? हे चैतन्य अनुभवत आहे. शरीराला अनुभवता येतं. डोळे बंद करा, नुसते डोळे बंद करून पायाला बघू शकता, कानाला जाणू शकता, नाकाला जाणू शकता, सर्व काही जाणता येतं. आणि हे जाणणारं जे आहे ते चैतन्य आहे. शांत व्हाल, निवांत व्हाल. फक्त चैतन्य भावात करता करता मन शांत होऊन जातं. परत मी म्हणून उठलास, परत डोळे उघडे केलेस, परत तुझं माझं सुरू झालं की अशांत होणार. सुख बाजूला घेऊन सुख अनुभवता येत नाही. डोळे बंद करून मग अगदी निवांत होऊन फक्त शरीराला अनुभवत राहा. अनुभवता मन शांत होतं. शांत होतं म्हणजे काय? हे चैतन्याला सुखाची अनुभूती येते. सुखाची अनुभूती आहे. कारण सुख हे देणं घेणं नाही, ते अनुभवायचे. असणेपणाचे सुख. परत लक्षात घ्या, सुख हे घेण्यात आहे, देण्यात आहे. हा जो आहे तो ज्ञानपूर्वक घेण्यात, ज्ञानपूर्वक देण्यात आहे. पण खरं म्हणजे सुख हे जे असण्यात आहे ते जे अनुभवायचं आहे तिथे सुख. कारण त्या अनुभूती घ्यायची आहे. म्हणून असणेपणाला अनुभवा, तिथे सुखाची अनुभूती आहे. जो असणेपणाला अनुभवतो तिथे सुखाची अनुभूती आहे. जो असणेपणाला अनुभवू शकत नाही तो सुखाच्या मागे धावतो. कारण त्याला सुख कळत नाही. म्हणून अमुक गोष्ट सुख, ते म्हणजे सुख, हे म्हणजे सुख, यासाठी धावत पडत असते. प्रश्न असा पडतो, मग धावायचं पळायचं नाही का? प्रश्न आहे. व्यवहार करताना शेवटी प्रश्न येणार.
मुलांनी शिक्षण घ्यायचं नाही का? घेतलं पाहिजे. सगळं करायचं आहे. अभ्यास करायचा आहे, शिक्षण घ्यायचं आहे, कामावर जायचं आहे, चांगला मोठा पगार पाहिजे म्हणून सुद्धा प्रयत्न करायचे आहेत. सगळं करायचंय. पण कोणाचं आहे? चैतन्य. लक्षात घ्या. करायचं नाही, सगळंच करायचंय, पण ते चैतन्य भावातून करता आलं पाहिजे. जेव्हा हे चैतन्य भावातून करायला लागेल तर कोणाचाही राग येता कामा नये. सर्वात महत्वाचं तुम्हाला चैतन्य भावात आहे कसं ओळखायचं? राग येत नाही तुला अजिबात तर तू चैतन्य भावात आहेस. जरा सुद्धा राग नाही कोणाचा. कोणी काही बोलो. गौतम बुद्ध होते ना तसे, किंवा ते महात्मा गांधी. त्यांना महात्मा उगीच नाही म्हणत, लोकांना कळत नाही, खरोखर महात्मा होते. त्यांना अहिंसेने म्हणजे समोरचा काही बोलला तरी आपण मात्र हात उचलायचा नाही, हात उगारायचा नाही. मार खाल्ला पाठीवर तरी शांत. सोपं आहे ना. ती महात्मा आहे. तेवढ्या लेवलला पोचाल तेव्हा पोचाल. त्याच्या अगोदर तरी आधी एक लक्षात ठेवा, कोणाचा राग येता कामा नाही, कोणाचा द्वेष असता कामा नाही, कोणाबद्दल वेडावाकडा चिंतन येता कामा नाही. कोणी काही बोलला तरी त्याचं भलं होऊ दे. चैतन्य भावाचा आणि म्हणा भलं होऊ दे. विचार आकाराला येईल. पण विचाराला आकाराला आणायचं आहे त्यासाठी चैतन्य भाव अखंड असला पाहिजे. म्हणून उद्धारा जगतधारा देई सर्व असावर स्वरूपानुसंधाने चित्त रमो निरंतर. हेच मागणं मागलं, दुसरं काहीच नाही मागलं. बाकीच्या गोष्टी आपोआप त्याच्यातून पुढे पुढे ज्याला स्वरूपानुसंधान जमेल त्याचं सर्व जीवन सर्व सुखाचं असणार. तो अगदी आनंदाने सगळ्या गोष्टी करेल. खाईल पिईल सगळं करेल. असं नाही तो हिमालयात जाऊन बसेल, कपडे लपडे सोडून बसेल. कपडे काढायचे असतात काही गरज नाही. कपडे थोडे छान घाला, चांगलं खाणं पिणं ठेवा, सगळं तुपाचं खा, काही हरकत नाही. काही याच्या एकेका पंथामध्ये असायचं खाय म्हणजे जेवण बिवण आपण बनवायचं नाही, काही करणं, पण लोकांनी तुपाचं जेवण दिलं पाहिजे. तुपाचं जेवण असतं त्यांच्याकडे स्पेशल. पण असं नाही, तुम्ही सगळं करायचं असतं, फक्त स्वरूपानुसंधान पाहिजे. बाकीच्या ह्या गोष्टी वरवरच्या आहेत, ह्या नाटकातल्या गोष्टी आहेत. नाटक आहे सगळं. जीवन म्हणजे खेळ आहे म्हणाले, नाटक आहे म्हणतात ना ते. असं आहे की हे नाटक म्हणून जर बघायला लागला तर राग येणार नाही. ते खरं म्हणून बघायला लागला तर राग येतो, चीड येते, द्वेष येतो, मत्सर येतो. प्रयत्न करायचे चांगल्या गोष्टी मिळवायला, पण हाताला लागत नाही म्हणून रडत बसायचं नाही. परत हसून राहा, हसा. अरे चढता चढता घसर लागाले, हस, रडत बस नको. अरे कसा मी चढू, परत प्रयत्न कर. कारण विचार हा आकाराला येणारच, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन. परत लक्षात ठेवा. कर्म नेमकं काय करायचं ते आपण पुढच्या वेळेला चिंतनाचं घ्यायचंय. पण आहेच काय हे पहिलं लक्षात घ्या. आहेच कोण हे जोपर्यंत सतत सहजपणे लक्षात येणार नाही तोपर्यंत परमार्थ सिद्ध होणार नाही. स्पष्ट कळलं पाहिजे. परमार्थ हे आपल्या चैतन्य स्वरूपाच्या ओळखीत प्रगट होतो, ओळखीतून वागण्यात प्रगट होतो. एक शब्द लक्षात ठेवून घ्या. परमार्थ बाकीच्या कर्मकांडात नाही लक्ष प्रगट होत. कर्मकांड हे कर्मकांडच असतं. जोपर्यंत हे स्मरण किंवा हे अनुसंधान येत नाही तोपर्यंत सगळे आपण प्रयत्न करत असतो. तोपर्यंत आपल्याला अज्ञान आहे ही जाण आपल्याला ठेवायला लागते. आणि त्यामुळे नम्रपणे सद्गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला जीवन जगायचं आहे हे कळलं पाहिजे. हे ज्याला कळतं तो साधक, ज्याला कळत नाही तो साधक नव्हे. कळलं. म्हणून हा जो अभ्यास आहे, हे जे ज्ञान आहे, हे सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचंय. समजून घेतल्याशिवाय नका गोंधळ आहे. परमार्थाच्या नावाखाली अनेक मोठे मोठे पंथ सुद्धा मूर्तीपूजा, तीर्थरथ, यज्ञयाग, होम हवन ह्याच्याच मागे लोकांना लावतात. मग महाराज म्हणतात त्यांच्यावर देण्यासारखं काही नसतं म्हणून ह्या मार्गाला लावतात. बरोबर म्हणतात हे असं करा, तसं करा, तसं करा, ह्या गोष्टी करा, त्या गोष्टी करा. काहीच करायचं नसतं. जे आहे त्याचा अनुभव घ्यायचा असतो.
तो कसा घ्यायचा हे शिकवतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. कसं घ्यायचा हा अनुभव, कारण सर्वसाधारण माणसाला ते मिळणं कठीण आहे. परत सांगतो, नाही समजत. पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय, पुन्हा पुन्हा केल्याशिवाय, पुन्हा पुन्हा त्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांना विचारून म्हणून सतत संघ हा सद्गुरूंचा हवा. त्यालाच सत्संग म्हणतो आपण. बाकी कोणाला दुसरा सत्संगाची आवश्यकता नाही. पहिला सत्संग सद्गुरूंचा, कारण ते अनुभवल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी शिकायला जग अख्खं मोकळं आहे. आणि हे सगळं प्रत्येक साधकाला कळलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी त्याचा विकास साधला पाहिजे. आणि हा विकास प्रत्येकाने साधावा ही सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.